प्रकरणाची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे। कोर्टाने पोलीस, शाळा, प्रशासन आणि राज्य सरकारला धारेवरती धरले। न्यायालयाने पोलिसांच्या तपासावरती संताप व्यक्त केलाय। 13 ऑगस्ट रोजी FIR नोंदवण्यात येत असून 22 ऑगस्ट रोजी जबाब नोंदवला जातोय। काय चाललंय हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय असं वाटत असेल तर आम्ही कोणावरही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। या प्रकरणात आता मंगळवारी दुपारी 2:30 वाजता पुढील सुनावणी होणार आहे। स्टेटमेंट रिकॉर्ड हुए हैं। एक पहली जो विक्टिम है उनका स्टेटमेंट रिकॉर्ड हुआ है, दूसरे विक्टिम का स्टेटमेंट रिकॉर्ड नहीं हुआ है। तो उस पर कोर्ट ने आपत्ति जताई कि अब तक क्योंकि इंसिडेंट्स 12-13 तारीख की है, 16 तारीख को FIR लेती है पुलिस और 16 तारीख के बाद आज 22 तारीख हो गई, आपने सेकंड विक्टिम का स्टेटमेंट रिकॉर्ड नहीं किया। तो उसमें AG ने ये अश्योरेंस दिया कि एवरीथिंग विच इज़ पॉसिबल इस केस में किया जाएगा। फिर कोर्ट ने ये भी बोला कि जो स्कूल अथॉरिटीज़ है, स्कूल अथॉरिटीज़ ने भी जब उनको रिपोर्ट किया गया उसके बाद पुलिस स्टेशन में जाने में डिले किया है, तो स्कूल अथॉरिटीज़ के अगेंस्ट भी आप क्या कर रहे हैं। तो स्टेट गवर्नमेंट के जो रिप्रेजेंटेटिव थे, एडवोकेट जनरल, उन्होंने ये बोला कि वी आर ऑल्सो एंश्योरिंग कि जो स्कूल के अगेंस्ट एक्शन हो सकती है हम लेंगे। तर बदलापूर प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने ताशेरे ओढताना नेमकं काय म्हटलंय पाहूयात। मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड का केलं नाही असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। तर आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। FIR आणि केस डायरी दाखवा, नुसतं सांगू नका असं कोर्टाने विचारलं। त्यावर पोक्सो दाखल केला मग ऍक्शन का घेतली नाही असाही प्रश्न कोर्टाने विचारला। शाळेने ऍक्शन घ्यायला हवी होती, सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे। राज्य सरकारकडून ऍक्शन का घेतली गेली नाही असंही कोर्टाने प्रश्न विचारला। सरकारने काय केलं, त्या मुलींचं काउन्सिलिंग केलं का असं कोर्टाने विचारलं। तर FIR मध्ये काही गोष्टी नमूद का नाहीयेत असाही प्रश्न कोर्टाने पुढे विचारला। सगळे पेपर नीट का नाहीत असाही सवाल उपस्थित केला। एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलंय, दुसऱ्या मुलीचं काय हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला। प्रकरण पोलीस इतकं हलक्यात कसं घेऊ शकतात असाही प्रश्न कोर्टाने विचारला। शाळेने काय पावलं उचलली, शाळेच्या संचालकांनी लक्ष का दिलं नाही हे सुद्धा कोर्टाने विचारलं। आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं पाहिजे, कोर्टाने असं थेट सांगितलेलं आहे। आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास सांगितलंय। बदलापूर पोलीस ठाण्यामधून दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। बदलापूर पोलीस ठाण्यातून दुर्लक्ष झाल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। दुसऱ्या मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं का हा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला। न बघता नुसतं इथे काही सांगू नका, हो असेल तर हो सांगा असं कोर्टाने म्हटलं। दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे का, कोर्टाने पुढे प्रश्न केला। तुम्ही आधी तपासा, नंतर विधान बदलू नका असंही बजावलं। हे काय आहे, 13 ऑगस्टला FIR नोंदवला जातो, 22 ऑगस्टला जबाब नोंदवला जातो, काय चाललंय असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे असं वाटलं तर आम्ही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही असं कोर्टानं थेट सुनावलंय। दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे का असा प्रश्न कोर्टाने या प्रकरणात उपस्थित केलाय। विचार करून उत्तर द्या, खात्री केल्याशिवाय उत्तर देऊ नका असंही सांगितलंय। दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब आज नोंदवला आहे असं सरकारी वकिलांनी स्पष्टपणे सांगितलं। कोर्टाने दखल घेतल्यानंतर तुम्ही जबाब नोंदवता हे किती योग्य असंही कोर्टाने त्यापुढे विचारलं।